राम राम मंडळी. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत. हाही आपलाच इतिहास आहे आणि आज आपण आपलाच इतिहास विसरलोय का? 350 वर्षानंतरही कोणी छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यावरती आपल्या तोंडून आपसुक जय निघून येतं. ही जादू आहे आपल्या राजाची. आज एवढ्या वर्षानंतर देखीलही आपल्या मनात शिवाजी महाराजांबद्दल एवढा आदर आहे, एवढा सन्मान आहे. तर मग त्यांच्या कुशीत जन्माला आलेला, त्यांच्या अंगाखांद्यावरती खेळलेला, जिजाऊंच्या सावलीत वाढलेला शंभू राजा कसा असेल? कसं असेल त्यांचं शौर्य, कसं असेल त्यांचं धाडस, कसं असेल त्यांचं साहस, कसा असेल त्यांचा अभिमान, कसा असेल त्यांचा स्वाभिमान, कसं असेल त्यांचं व्यक्तित्व, नेतृत्व आणि कर्तृत्व, कसा असेल संभाजी. पण दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं, एवढा मोठा शूरवीर या मातीत होऊन गेला, परंतु अजूनही खूप साऱ्या लोकांना त्यांचा इतिहास बरोबर माहिती नाहीये. अजूनही आपल्या पोरांना शाळेमध्ये संभाजी महाराजांचा इतिहास शिकवला जात नाही. शिकवला जातो तो मुघलांचा इतिहास. त्यांना माहिती औरंगजेब कोण, त्यांना माहिती मुघल कोण, त्यांना माहिती अकबर कोण, पण त्यांना नाही माहिती आपले संभाजी राजे कसे होते. जेव्हा आपण एखाद्या गावरान माणसाला विचारतो कसे होते संभाजी महाराज, तेव्हा तो 2 शब्दात सांगतो, संभाजी महाराज रगेल होते आणि रंगेल होते. फक्त 2 शब्द. फक्त 2 शब्दात शंभू महाराजांचा खरा इतिहास बदलला जातो. जिवंतपणीही त्यांना नरक यातना सोसाव्या लागल्या आणि मरणानंतरही काही नीच लोकांनी त्यांचं नाव बदनाम करून इतिहासामध्ये मलिन करण्याचा प्रयत्न केला. तर कुणी केलं बदनाम या शिवपुत्राला, कुणी केलं बदनाम या धर्मवीराला, कुणी लपवला त्यांचा खरा इतिहास हिंदुस्थानापासून, आणि काय आहे त्यांचा खरा इतिहास हे तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या अंगावरती काटा आला तर हा व्हिडिओ प्रत्येक मराठी माणसाला शेअर करा. इतिहासाची पानं आपण जेव्हा चालतो तेव्हा लक्षात येतं जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलंय आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवून दिलंय. 14 मे 1957 छत्रपती शिवाजी महाराजांच्या घरी एक पुत्रप्राप्ती झाली आणि शिवरायांच्या ज्येष्ठ पुत्राचं नामकरण खुद्द माँसाहेब जिजाऊ यांनी केलं. संभाजी असं त्यांचं नाव ठेवण्यात आलं. संभाजी फक्त 2.25 वर्षांचे असताना नियतीने त्यांच्या डोक्यावरचं मातृछाया हिरावून घेतली आणि संभाजी राजांच्या मातोश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं आणि त्यावेळेस माँसाहेब जिजाऊ समोर आल्या. अजून दुसरा शिवाजी घडवण्याचं सामर्थ्य या माऊलीमध्ये नक्कीच आहे हे दाखवून देत जिजाऊ नावाच्या चालत्या फिरत्या विद्यापीठात संभाजी महाराजांचं शिक्षण चालू झालं. बघता बघता नाना कला, नाना गुण त्यांनी आत्मसात केले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 16 भाषा संभाजी महाराजांना येऊ लागल्या. मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कन्नड येते, मल्याळम येते, तेलुगू येते, त्यासोबतच पाली येते, पोर्तुगीज येते आणि संस्कृत सारखी कठीण भाषा देखील संभाजी महाराजांना येते. नुसता बुद्धीचाच नाही तर त्याच वेळेस त्यांनी काव्यगुण देखील जोपासला. संभाजी महाराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला. बुद्धीचं कार्यक्षेत्र त्यांनी काबीज केलंच, त्यावेळेसच शरीर संपदा देखील त्यांनी जोपासली. मल्लविद्या, भालाफेक, तलवारबाजी, घोडेस्वारी यामध्ये शंभू राजांनी मोठी हुकूमत पैदा केली. वय वर्ष झालं 14 आणि त्यावेळेस शिवाजी महाराजांनी त्यांना विचारलं की राजे, आपण बुद्धीनं तेज आहात, आपली लेखणी तेज चालते, पण आपली तलवार आणि उसळला छावा. आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि महाराजांनी आज्ञा दिली गुजरात खंबायत प्रांत टिपण्याची आणि फक्त 10,000ची फौज घेऊन हा छावा निघाला आणि कोसळला गुजरातवरती आणि स्वतःच्या शौर्याची मोहर पहिल्यांदा स्वराज्यावरती उमटवली आणि शंभू राजाच्या युद्धनीतीनं सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. स्वराज्यावरती संभाजीचा पहिला पराक्रम उमटला. लेखनीच्या आणि बुद्धीच्या परीक्षेतच नव्हे तर मनगटाच्या परीक्षेत देखील संभाजीराजे अव्वल आले. शंभूराजे फक्त 23 वर्षांचे होते ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले आणि या स्वराज्याचा भार त्यांच्या खांद्यावरती आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर दख्खन अत्यंत सहजपणे काबीज करता येईल असे स्वप्न औरंगजेब पाहू लागला, पण संभाजी महाराजांनी दख्खन मधला एक खण देखील औरंगजेबाला घेऊ दिला नाही. औरंगजेब थया नाचवला, पोर्तुगीज झुकवला, इंग्रज वाकवला, वैतागला औरंगजेब. पाण्यावरचा पहिला तरंगणारा तोफखाना माझ्या संभाजी राजानं चालू केलाय. गुलामांच्या विक्रीला जागेवरती बंदी घातली. अनेक नवनव्या व्यापार पेठा बसवल्यात. शेतकऱ्यांची कर्जे माफ केलीत. शेतकऱ्यांना शेतीसाठी कित्येक सोयी सुविधा पुरवल्यात. पोटच्या पोरासारखं रयतेवरती प्रेम केलं या राजानं. फक्त तलवारबाजीच नाही तर रयत कल्याणाची कामं अखंड करत राहिला हा राजा. तब्बल 9 वर्ष संभाजी राजांनी 140 लढाया केल्यात, परंतु एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून गिनीज बुकला देखील संभाजी राजाची नोंद घ्यावी लागली आहे. एवढंच नाही, कर्नाटकात गेला
कर्नाटक काबीज केलं, कावेरी नदी ओलांडून पलीकडे मद्रास, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, अरे कुठकुठपर्यंत झेप घेतली या सर्जानं. गरजत राहिला, बरसत राहिला हा छावा. कधी हरला नाही, कधी झुकला नाही, कधी नमला नाही, कधी मागं फिरला नाही. आपण छत्रपती शिवरायांचे पुत्र आहोत याच धारण्याने बस. आणि अखेर औरंगजेबाला एकही गड, एकही किल्ला काबीज नाही करता आला आणि माघार घेतली या औरंगजेबानं. आणि औरंगजेब वळाला आता आदिलशाहीकडे. आदिलशाही अवघ्या 6 महिन्यात औरंगजेबानं जिंकली. मग तो वळाला कुतुबशहाकडे. अवघ्या 1 महिन्यात त्याने गोवळकोंडा जिंकला. अरे आदिलशाही जिंकायला त्याला फक्त 6 महिने लागतात, गोवळकोंडा फक्त 1 महिन्यात तो जिंकतो. आणि संभाजी राजांचं स्वराज्य जिंकायला त्याला 9 वर्ष देखील पुरत नाहीत. हे धाडस कोणाचं, हे शौर्य कोणाचं, हे साहस कोणाचं, हा पराक्रम कोणाचा? सर्जा संभाजीचा. संभाजी महाराजांनी खजिना फक्त सांभाळलाच नाहीये, तर तो वाढवलाय आणि तो देखील अफाट ताकदीनं. मराठा फौजा शिवरायांच्या काळात जेवढ्या होत्या त्याच्या 5 पट 6 पट शंभूराजांनी वाढवल्यात. 5 जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभे केलेत. 2008 साली आपल्या मुंबईतल्या ताज हॉटेलवरती हल्ला झाला. हल्लेकरी कुठून निघाले? पाकिस्तानातून आले. एका नावाड्याचा त्यांनी खून केला. त्यानंतर ते मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये आल्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरती गेले आणि तिथून दोघे पांगले आणि आपल्या मुंबईवरती हल्ला केला. 350 वर्षापूर्वी या शंभू राजांना सांगून ठेवलंय, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाहीये, महाराष्ट्राला धोका समुद्रातून आहे. आणि म्हणूनच या दर्यावरती देखील बेपनाह हुकूमत गाजवली आहे या राजानं. त्या काळी देखील 5500 गलबत दर्यात आहेत. टाप नाही कोणाची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहायची. हा आहे संभाजी, हा आहे खरा शिवपुत्र आणि हा आहे खरा धर्मवीर संभाजी. औरंगजेब बोलत खूप होता पण सांगत काहीच नव्हता. औरंगजेब चालत खूप होता पण जात कुठेच नव्हता. औरंगजेब लढाया खूप खेळत होता परंतु औरंगजेब जिंकत कुठंच नव्हता. ही सगळी ताकद या छाव्याची, ही सगळी ताकद या संभाजीची. संभाजी महाराजांचं शौर्य, त्यांचा धाडस पाहून औरंगजेब देखील हादरला होता. आणि त्यामुळेच त्याने जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं त्यावेळेस त्याने संभाजी राजांना जिवंतपणेच नरक यातना दिल्या. सगळं सोसलं, सगळं सहन केलं या राजानं. पण औरंगजेबासमोर त्यांनी मान झुकवली नाही, त्यांचे गुडघे वाकले नाहीत. तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल संभाजी महाराजांना कसं पकडलं, कसा त्यांना त्रास दिला, 40 दिवस नरक यातना संभाजी महाराजांना या औरंगजेबानं दिल्या. तुम्हाला जर त्या विषयावरती एक नवीन व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून कळवा. महाराष्ट्रातल्या किती लोकांना माहिती आहे संभाजी महाराजांचा हा खरा इतिहास? किती लोकांनी शाळेत शिकलाय? किती लोकांना माहिती आहे काय जीवन होतं शंभूराजांचं? अरे सुवर्ण अक्षरांनी लिहावा जावा असा महाराष्ट्राचा इतिहास आहे, परंतु आपला साक्षर महाराष्ट्रच या इतिहासापासून कित्येक वर्ष लांब ठेवलाय. पण अजून नाही. शेअर करा हा व्हिडिओ प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीला आणि कळू द्या अख्ख्या महाराष्ट्राला की कसा होता आपला संभाजी, कसा होता आपला सर्जा, कसा होता आपला छावा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुमचं काय मत आहे मला कमेंट करून कळवा. आणि हो, जर तुम्हाला हवं असेल की छत्रपती संभाजी महाराजांना कसं पकडलं, कुणी फितुरी केली, काय नरक यातना त्यांना जिवंतपणे दिल्या, तर मला कमेंट करून कळवा. मी पुढचा व्हिडिओ त्यावरती नक्की बनवेल. धन्यवाद. जय महाराष्ट्र. Thank you.